व्हेरी स्पेशल गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू प्रेझेंट हिअर. मी पूरण वाघमारे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो. आणि आज पुन्हा एकदा मी म्हणणार तुम्हाला की जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आवडल्यास लाईक जरूर करा. आज आपण पुन्हा एकदा वळणार आहे ते म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलच्या ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनकडे. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन याआधी मी डिस्कस केलेले आहे ते म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन जे होते. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या व्हिडिओ नंतर आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे ते म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलची. आता हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल चा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्या संबंधित आपण बेसिक म्हणजे या आधीच्या व्हिडिओमध्ये बेसिक कन्सेप्ट डिस्कस केलेले आहेत. ते म्हणजे 3 टाईपमध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये मी 3 टाईपमध्ये सॉल्व्ह करून दिलेले क्वेश्चन्स आहेत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचे. त्यातली सगळ्यात पहिली मेथड म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड किंवा आपण त्याला म्हणू शकतो की एलिमिनेशन मेथड शिकलेलो आहे आपण. आता प्रॉब्लेम असा असतो ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना काय असते की क्वेश्चन जशा प्रकारे आपल्याला नेणार तसं आपल्याला जायचं असते. वी कॅनॉट यूज आवर कॉन्सेप्ट्स किंवा कॉन्सेप्ट म्हणण्यापेक्षा आपले थॉट्स आपण त्याच्यात यूज नाही करू शकत. जे एक्झामिनरचे थॉट्स आहेत ते आपल्याला एक्सप्लेन करून लिहायचे असतात. आणि एक्झामिनरचा थॉट असा आहे की हा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट फ्रॉम प्रॅक्टिस सेट 1.1 ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. हळूहळू आपण त्या गोष्टीला टॅकल करत जाणार. कसं असते जे म्हणजे की आपण क्वेश्चन सुरू केला आणि लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा क्वेश्चन आहे कोणत्या मेथडनी त्यांना तो आपल्याला सॉल्व्ह करून दिलेला आहे तीच मेथड घेऊन आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन पुढे न्यायचा असतो. ओके, तर आपल्याला क्लिअर कट दिसत आहे की इथं कोणती मेथड यूज होत आहे. तर ती मेथड म्हणजे काय तर एलिमिनेशन मेथड. ओके, एलिमिनेशन मेथड म्हणजे आपल्याला 2 इक्वेशन दिलेले आहेत, त्यानंतर त्या 2 इक्वेशनचं ॲडिशन केलेलं आहे आणि फायनली मग नंतर एका व्हेरिएबलची जो एलिमिनेट झालेला व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलला सोडून दुसऱ्याची ज्याची व्हॅल्यू आपल्याला मिळणार ती व्हॅल्यू पुट करून आपण दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करत आहे. त्याचा अर्थ असा की ही कोणती मेथड आहे एलिमिनेशन मेथड. आता या एलिमिनेशन मेथड बेस्ड आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आलेला आहे आणि त्या ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. आजकालच्या ट्रेंडमध्ये म्हणजे बोर्ड एक्झामच्या ट्रेंड जो चालू आहे तो ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनचा आहे. म्हणजे काय तर तिथं तुम्हाला म्हणजे तुम्ही पाठांतर हा विषय एकदम बाजूला राहून जाते किंवा मग खूप लोकांना ते मॅथमॅटिक्स लर्न करण्याची सवय असते ती इथं फेल होऊन जाते. तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर असेल तरच तुम्ही असे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता अँड इट विल कॅरी 3 मार्क्स और 2 मार्क्स इन द एक्झाम. ओके, नाउ वी विल स्टार्ट द क्वेश्चन. कशा प्रकारे आपण या क्वेश्चनला टॅकल करणार तर आपल्याला जे जे दिलेलं आहे त्यानुसारच आपल्याला जायचं आहे. म्हणजे आपण एलिमिनेशन मेथड याआधी जे शिकलो त्याच्यामध्ये आपल्याजवळ ते फ्रीडम होतं की आपण कोणता व्हेरिएबल आपल्याला एलिमिनेट करायचा हे फ्रीडम आपल्या हातात होतं. आता इथं ते नाही आहे. आता काय आहे की तुम्हाला त्यांनी जो एलिमिनेट करायला सांगितलं तोच करायचा आहे. ओके, तर आता कसं तर 5x + 3y म्हणजे काय त्यांनी क्लिअर कट लिहून दिलं लेट्स ॲड इक्वेशन 1 and 2. तर मग आपल्याला ॲडच करावं लागेल. इथं ॲड करून दिलं त्यानंतर जे आन्सर निघते ते आपल्याला पाहायचं. तर मग एलिमिनेशन मेथडचा रूल असतो की आपल्याला कोणती तरी म्हणजे जो व्हेरिएबल आपल्याला एलिमिनेट करायचा आहे त्याची कोएफिशियंट सेम असले पाहिजे. तर इथं y एलिमिनेट करायचं आहे म्हणजे x ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. पहिले y एलिमिनेट करायचं आहे तर इथं चेक करून घेतलं आपण y चे कोएफिशियंट जे आहेत हे सेम आहेत. y चे कोएफिशियंट सेम आहे. मग ॲडिशनचा निर्णय आपण याच्यामुळे म्हणजे त्या क्वेश्चनमध्ये दिलेला कारण की या दोघांचं साईन डिफरंट आहे जे आपल्याला एलिमिनेट करायचे. या आधीच्या व्हिडिओमध्ये हे खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे मी. आता एलिमिनेशन स्टार्ट करणार आपण म्हणजे जी प्रोसेस त्यांनी सांगितली तशा पद्धतीने आपण पुढे जाणार. ॲक्टिव्हिटी सुरू. या दोघांचं ॲडिशन करायला सांगितलं म्हणजे काय तर हे 2 तर एलिमिनेट होणार म्हणून इथं वायचं काहीच टर्म पुढे दिलेली नाही आहे. 5 + 2 = 7 म्हणजे या बॉक्समध्ये लिहायचं आपल्याला या दोघांची ॲडिशन करून 7x. त्यानंतर या दोघांची ॲडिशन करून इथं लिहायचं आहे 9 + 12 दॅट इज 21. अशा प्रकारे हे 2 बॉक्स भरले. आता पुढची स्टेप काय सांगितलेली आहे आपल्याला x = आणि वर एक बॉक्स आहे आणि खाली एक बॉक्स आहे. म्हणजे काय तर आपल्या बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलच्या व्हिडिओमध्ये मी मॉडेल क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.1चा क्वेश्चन नंबर 2 जेव्हा सॉल्व्ह केला तेव्हा पण असेच क्वेश्चन सॉल्व्ह केलेले. हा असा मॉडेल क्वेश्चन आपल्या समोर असतो. आता x ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे काय तर हा जो 7 इथं लिहिला आपण हा जाणार याच्या डिवाइड मध्ये म्हणून आपल्याला हे 2 बॉक्स दिलेले. इथं लिहिणार आपण 21
आणि हा 7 गेला याच्या डिवाइडमध्ये. ओके, आता या दोन बॉक्सच्या नंतर पुढचा बॉक्स दिलेला आपल्याला x इक्वल्स टू सिंगल, एकच बॉक्स. म्हणजे काय, तर याचा आन्सर काढून इथे लिहायचं आपल्याला. तर 7 डिवाइड बाय 21 दॅट इज इक्वल्स टू 3. म्हणजे एक पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे, म्हणजे x ची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे. नाऊ वी विल टर्न टू द नेक्स्ट स्टेप दॅट इज x इक्वल्स टू 3 जर तुमच्याकडे आलेलं आहे तर हाऊ टू फाइंड व्हॅल्यू ऑफ y. तर इथं असते प्लेस. म्हणजे आपण जसं या आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतो की एकदा एका व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड झाली की नंतर काय करतो आपण, त्या व्हेरिएबलला कन्व्हिनियंट इक्वेशन मध्ये विच एव्हर कन्व्हिनियंट टू यू, दोन पैकी कोणतंही जे इक्वेशन तुम्हाला कन्व्हिनियंट असेल त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू पुट करायची. बरोबर. पण इथं ते फ्रीडम नाही आहे. इथं काय आहे की त्याने जे इक्वेशन सिलेक्ट केलेलं असेल त्याच्यातच आपल्याला पुट करायचं आहे. आणि त्याने कोणतं इक्वेशन सिलेक्ट केलं, इक्वेशन नंबर 1, तर आपल्याला त्याच इक्वेशन मध्ये पुट करायची आहे x इक्वल्स टू 3. मग x इक्वल्स टू 3 म्हणजे x च्या जागेवर 3 टाकायचं, म्हणजे 5 ऑलरेडी त्याने दिलं, मल्टिप्लाइड बाय बॉक्स मध्ये आपल्याला लिहायचं आहे 3. यानंतर पुढची स्टेप त्यानं लिहून दिली 3y इज इक्वल्स टू 9 आणि -9 मायनस म्हणजे काय, तर आता पूर्ण स्टेप ही 5 इंटू 3 चं मल्टिप्लिकेशन, 5 इंटू 3 चं मल्टिप्लिकेशन 15 आणि 3y या साईडला राहणार, बाकी 15 इकडे जाणार आणि ते प्लसचा आहे म्हणून मायनस मध्ये जाणार. तर इथे लिहिणार आपण 15. बरोबर. आता 9 मायनस 15 चं जे आन्सर आहे ते या बॉक्स मध्ये लिहायचं, कारण दुसरी कोणती स्टेप आपल्याला दिलेली ही कॅरी जशीची तशीच झाली 3y आणि 9 मायनस 15 याचा आन्सर येते मायनसचा 6. तो मायनसचा 6 राहणार या बॉक्समध्ये. बरोबर. आता या बॉक्समध्ये मायनसचा 6 आल्यानंतर इथं आहे y. वायच्या सोबत येतो 3 मल्टिप्लाय मध्ये होता, सेम मॉडेल क्वेश्चन मधलाच क्वेश्चन आहे आपला, बेसिक कॉन्सेप्ट ऑफ लिनियर इक्वेशन मधला. तर हा 3 जो आहे हा इथं डिवाइड मध्ये ऑलरेडी लिहून दिला. मग वर काय राहणार, तर इथं जो -6 आहे तो इथं लिहिला जाणार. नेक्स्ट फायनल स्टेप आहे ती म्हणजे काय, तर y ची व्हॅल्यू फाइंड करणे. या 3 न 6 ला डिवाइड केलं तर 2 येते, याला मायनसचा साइन आहे त्याच्यामुळे y इक्वल्स टू इथं -2 येणार. अँड इन दिस वे युअर ऍक्टिव्हिटी इज कम्प्लिटेड असं आपल्याला वाटते. पण फायनली त्यांनी पुन्हा एकदा ही स्टेप लिहायची सांगितलेली आहे. ज्या मुलांची जिद्द असते की आपल्याला 100 पैकी 100 मार्काचे घ्यायचे आहेत, तर त्यांच्यासाठी हा पॉईंट सुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे की त्यानं इथपर्यंत x आणि y ची व्हॅल्यू काढून दिली म्हणजे ऍक्टिव्हिटी संपलेली नाही. त्यांना ऍक्टिव्हिटीमध्ये पुढे आपल्याला ही स्टेप पण लिहायला सांगितलेली आहे. सोल्युशन इज x, y. तर इथं x ची व्हॅल्यू लिहायची आणि इथं y ची व्हॅल्यू लिहायची. x ची व्हॅल्यू आहे आपली 3, x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू आहे आपली 2. नाउ युअर क्वेश्चन इज कम्प्लिटेड. अशा प्रकारे आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन हा 3 मार्काला किंवा 2 मार्काला एक्झाम मध्ये डेफिनेटली पाहायला मिळणार. आणि त्या एक्झाम मध्ये अशाच प्रकारे आपल्याला ऍक्टिव्हिटी फिल करायची असते. जे एक्झामिनरला एक्सपेक्टेड आहे तेच फक्त आपल्याला याच्यात लिहायचं असते. आपल्या मनानं आपण काहीच लिहू शकत नाही. अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो आपण. नाउ वी विल टर्न टू द नेक्स्ट मेथड टू सॉल्व द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल अँड दॅट इज ग्राफिकल मेथड. मोस्ट ऑफ द एक्झाम्स मध्ये काय होते की तुम्हाला मेथडचं नाव देऊन क्वेश्चन येणार. म्हणजे ग्राफिकल मेथडने जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल तर ती मेथड तिथं बाजूला लिहिलेली असणार. फाइंड द सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन बाय युझिंग ग्राफिकल मेथड. मग त्या मेथडचं नाव लिहिलेलं असलं तरच त्या मेथडनं आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार. नाही तर नॉर्मली आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सॉल्व्ह करण्यासाठी एलिमिनेशन मेथड किंवा सबस्टिट्यूशन म्हणजे एलिमिनेशनचाच पार्ट आहे तो, एलिमिनेशन मेथड आपण यूज करत असतो. नाउ आता आपण शिकणार ग्राफिकल मेथड टू फाइंड द सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता या ग्राफिकल मेथडमध्ये काय काय स्टेप्स असतात, कशा कशा आपल्याला व्हॅल्यूज ठरवायच्या असतात, कुठे आपल्याला व्हॅल्यू घेण्याचं फ्रीडम आहे कुठे नाही आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार बाय युझिंग एक्झाम्पल. ओके. सो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा प्रॅक्टिस सेट 2.2 स्टार्ट करत आहे आपण आता. प्रॅक्टिस सेट 1.2 प्रॅक्टिस सेट 1.2 ला आपण स्टार्ट करणार आहे आता. ग्राफिकल मेथड म्हणतो आपण. या ग्राफिकल मेथड आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. मेथडचं नाव ग्राफिकल मेथड टू सॉल्व्ह द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता या ग्राफिकल मेथडमध्ये तुम्हाला प्रॉपरली ग्राफचा यूज करून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. ग्राफ आपण म्हणजे 5th स्टँडर्ड पासून यूज करतो.
ग्राफचा यूज करता येणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ग्राफमधले कोऑर्डिनेट्स कसे प्लॉट करायचे त्या संबंधीचं नॉलेज आपल्याला खूप चांगलं पाहिजे, बरोबर. तर या क्वेश्चनला सॉल्व्ह करत असताना आपण त्या गोष्टीला पण रिवाईज करून घेणार, बरोबर. तर आता क्वेश्चन घेणार आपण एक या मेथडला समजून घेण्यासाठी. तर प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन घेतो आपण. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग ग्राफिकल मेथड, दॅट इज क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह करणार आपण. सॉल्व्ह द फॉलोइंग simultaneous equation by using graphical method. So the question is that x plus y equals to 6 and x minus y equals to 4. x plus y दोन इक्वेशन दिलेले आहे आपल्याला. x plus y is equals to 6 आणि दुसरं इक्वेशन आहे x minus y is equals to 4. x minus y is equals to 4. आता पुन्हा माझ्या व्हिडिओमधून नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगत असतो की मी नेहमी शिकवताना काय शिकवणार, तर कॉन्सेप्ट शिकवणार. म्हणजे आपल्याला फ्रीडम आहे म्हणून आपण कोणतीही व्हॅल्यू घेणार नाही. आपल्याला थोडा आपला सेन्स ऑफ ह्युमर हा काम करायला पाहिजे. तो म्हणजे काय, तर ग्राफचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुमचा ग्राफ हा सिस्टमॅटिकही दिसला पाहिजे आणि तुमचा आन्सर सुद्धा करेक्ट आलं पाहिजे. यासाठी मी सांगितलेल्या मेथडनंच तुम्ही जा, म्हणजे तुम्हाला डेफिनेटली चांगला आन्सर म्हणजे सुटसुटीत ग्राफ भेटणार तुमचा आणि तुमचा आन्सरही करेक्ट येणार, बरोबर. तर आपली मेथड म्हणजे कॉन्सेप्ट आहे सांगण्याच्या म्हणजे शिकवण्याच्या आधीच सांगणार मी. कॉन्सेप्ट आहे की मॅक्स टू मॅक्स तुमचं म्हणजे प्रयत्न हा असला पाहिजे की एक्स आणि वाय याच्या ज्या व्हॅल्यूज आपण डिफाईन करणार म्हणजे लिहिणार इथे, त्या अशाच तुम्ही सिलेक्ट करायच्या असतात की ज्यामध्ये तुमचा ग्राफ हा व्यवस्थित दिसेल. म्हणजे काय, तर एक्सची व्हॅल्यू अशी सिलेक्ट करायची जी -5 टू +5 अशी असली पाहिजे. -5 टू +5 म्हणजे असं नाही म्हणणार मी की 100% सगळ्याच प्रॉब्लेममध्ये हे अप्लिकेबल असते, पण तुमचा ॲटिट्यूड किंवा तुमचा प्रयत्न हा असा असला पाहिजे की हे व्हॅल्यू जी आहे ही -5 टू +5 असली पाहिजे. अँड अकॉर्डिंग टू दॅट या व्हॅल्यूच्या नुसार आपण वायची व्हॅल्यू फाइंड करत असतो, तर ती वायची व्हॅल्यू सुद्धा -5 टू +5 अशी असली पाहिजे. आता काही काही क्वेश्चन मध्ये ही जास्तही येणार, असं काही नाही. फक्त फरक इतका की जर समजा जास्त एक्सटेंड झालीस तर 7-8 पर्यंत आपण एक्सटेंड करणार त्याला, पण मॅक्सिमम क्वेश्चन्स हे तुमचे या रेंजमध्ये सॉल्व्ह होत असतात. आणि आपला जो ग्राफ तयार होतो तो ग्राफ सुद्धा आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीनं रिप्रेझेंट करता येतो, बरोबर. तर मग अशा पद्धतीने आपण क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार. जर आपली व्हॅल्यू जर एक्सटेंड होतच असेल तर मग आपण 6, 7, 8 पर्यंत मॅक्सिमम नेणार. कारण 9, 10 पर्यंत नेणं म्हणजे त्यामुळे काय होतं की क्वेश्चनच्या व्हॅल्यूज ह्या खूप जास्त वाढून जातात, आपला ग्राफ मोठा होतो, बरोबर. तर आपण क्वेश्चनकडे वळणार. आता क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याच्यासाठी काय असते की आपल्याला 2 ब्लॉक बनवायचे. 2 ब्लॉक म्हणजे एका इक्वेशनच्या साठी जसं आता हे इक्वेशन लिहिणार मी x plus y इज इक्वल्स टू 6. हे आपलं पहिलं इक्वेशन नंबर 1. तर याच्यासाठी आपल्याला असा ब्लॉक बनवायचा आहे, कोऑर्डिनेट सिस्टमवाला असा ब्लॉक बनवायचा आहे. आणि या ब्लॉकमध्ये आपल्याला इथं लिहायचं आहे x, इथं लिहायचं आहे y आणि इथं x, y म्हणजे जो आपला पॉइंट तयार होणार, हे कोऑर्डिनेट्स आहेत आणि इथं पॉइंट तयार होणार. तर अशा आपल्याला कमीत कमी 3 व्हॅल्यू तरी फाइंड करायच्या आहेत, मिनिमम 3 व्हॅल्यूज, म्हणजे तुमचा ग्राफ हा ॲक्युरेट येतो, बरोबर. त्याच्यानंतर काय करायचं, आता हे बॉक्स कसे भरायचे, म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन जो आपल्याला याच्यानंतर सॉल्व्ह करायचा आहे फॉर द ग्राफिकल मेथड, तो कसा असतो, तर या सगळ्या लॉजिकवर तो डिपेंड असतो. इथं जे लॉजिक तुम्ही यूज करणार त्याच्यावर डिपेंड आहे. आता ते लॉजिक कसं आहे, तर पहिलं लिनियर इक्वेशन आपल्याकडे आहे x plus y equals to 6, ते आपण लिहिलं. त्याच्यासाठी आपण हे कोऑर्डिनेट्स तयार करणार आहे. या कोऑर्डिनेट्स तयार करत असताना तुमच्याकडे ते फ्रीडम असते. ते फ्रीडम कोणतं, तर एक्सची व्हॅल्यू हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घेता, तुम्हाला वाटेल ते. तर नॉर्मली आपण सुरू करत असतो की एक्सची व्हॅल्यू लेट म्हणजे कशा फाइंड करत असतो आपण ह्या, तर आपण लेट x इक्वल्स टू 0
सुरू करायचं इथून x इक्वल्स टू 0. मग आता मी जसं सांगितलं होतं की एक्सची व्हॅल्यू जी तुम्ही घेतली त्याच्यानुसार वायची व्हॅल्यू काय आली पाहिजे, -5 to +5 या रेंजमध्ये यायला पाहिजे, बरोबर. तर एक्स इक्वल्स टू 0 घेतला तर वायची व्हॅल्यू काय येणार, वायची व्हॅल्यू काय येणार, तर आपण या इक्वेशनमध्ये पुट करणार आता ते 0 + y, 0 + y इज इक्वल्स टू 6. सो देअरफॉर y इक्वल्स टू काय आलं आपलं 6, y इक्वल्स टू 6 ही व्हॅल्यू आली आपली, बरोबर. y इक्वल्स टू 6. आपण काय ठरवलं होतं किंवा आपली रेंज जी असली पाहिजे ती -5 to +5 असली पाहिजे. मग आपण काय करणार, याच्यात थोडा चेंज करून घेणार, म्हणजे याच्या x इक्वल्स टू 0 घेतल्यामुळे y ची व्हॅल्यू 6 आली. आता थोडं विचार करून आपण इथे लिहिणार x इक्वल्स टू 1, x इक्वल्स टू 1. तर मग x इक्वल्स टू 1 घेतला तर याच्यामध्ये x ची व्हॅल्यू ठेवून y ची व्हॅल्यू काय फाइंड होते ते बघू आपण. 1 + y दॅट इज इक्वल्स टू 6, 1 + y इक्वल्स टू 6. तर y ची व्हॅल्यू काय येणार, हा 1 इकडे मायनसमध्ये गेला तर y ची व्हॅल्यू आली 6 - 1, सो y इक्वल्स टू 5, y इक्वल्स टू 5. ही आहे x ची y ची व्हॅल्यू अकॉर्डिंग टू x इक्वल्स टू 1. आणि हे आपल्याला एक्सपेक्टेड आन्सर असते. म्हणजे आपण काय म्हणतो की x ची व्हॅल्यू अशी सिलेक्ट करा ज्याच्यामुळे y ची व्हॅल्यू ही -5 to +5 च्या रेंजमध्ये आली पाहिजे, म्हणजे आपला ग्राफ काढत असताना आपल्याला याची हेल्प होते. तर y ची व्हॅल्यू आली आपली 5 आणि x ची व्हॅल्यू 1. मग आपण इथे लिहिणार x इक्वल्स टू 1 अँड y इक्वल्स टू 5. आणि आपला पॉईंट कोणता तयार झाला, हे झाले कोऑर्डिनेट्स आणि पॉईंट तयार झाला 1,5, बरोबर. आणि याच लॉजिकचा यूज करून आपण आता नेक्स्ट व्हॅल्यूज फाइंड करणार. जर इथे लिहिणार x इक्वल्स टू आता दुसरी व्हॅल्यू फाइंड करताना काय लिहिणार, ही झाली पहिली व्हॅल्यू. दुसरी व्हॅल्यू फाइंड करताना x इक्वल्स टू 2 घेतला, x इक्वल्स टू 2. तर x इक्वल्स टू 2 घेतल्यानंतर आता y ची व्हॅल्यू काय येते ते आपण पाहू. 2 + y इक्वल्स टू 6. तर हा 2 जाणार इकडे मायनस मध्ये, म्हणजे y इक्वल्स टू येणार तुमचा 6 - 2 दॅट इज y इक्वल्स टू 4. म्हणजे पुन्हा आपण आपल्या ज्या प्रेडिक्टेड व्हॅल्यूज आहेत किंवा आपल्याला ज्या जे लॉजिक आपण ठरवलेलं होतं की -5 to +5 च्या मदत हे आपला ग्राफ तयार झाला पाहिजे आणि x आणि y च्या व्हॅल्यू झाल्या पाहिजे. तर तशा प्रकारे आपल्याला दुसरी व्हॅल्यू पण भेटली, x ची व्हॅल्यू 2 तर y ची व्हॅल्यू 4, म्हणजे -5 to +5 च्या मदत आहे. तर इथं घेतला 2 आणि इथं 4, पॉईंट तयार झाला आपला 2 and 4, बरोबर. नेक्स्ट पुन्हा थर्ड व्हॅल्यू आपण तिसरी व्हॅल्यू बनवणार, ती म्हणजे x इक्वल्स टू 3 घेऊन, x इक्वल्स टू 3. आता x इक्वल्स टू 3 घेतल्यानंतर काय होते, 3 + y इज इक्वल्स टू 6. सो y इक्वल्स टू काय येणार, हा 3 इकडे मायनसमध्ये गेला, 6 - 3, सो y इक्वल्स टू 3. म्हणजे पुन्हा आपली जी आवश्यक म्हणजे जी रेंज आपण ठरवली आहे तीच व्हॅल्यू भेटली, x इक्वल्स टू 3 अँड y इक्वल्स टू 3. बस आपल्याला तीनच व्हॅल्यू पाहिजे होत्या. आपण त्या तीन व्हॅल्यू इथं 3 आणि 3 आपला पॉईंट तयार झाला 3,3. तर अशा प्रकारेच आपल्याला ह्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या असतात ग्राफिकल मेथडमध्ये. जे लॉजिक मी सगळ्यात पहिले डिस्कस केलं की आपल्या x अँड y चे व्हॅल्यूज काय असल्या पाहिजे, +5 to -5 या रेंजमध्ये असल्या पाहिजे. याच्यापेक्षा जास्त जर गेला तर फक्त फरक इतका पडतो की तुमचा ग्राफ मोठा होतो, बरोबर. तो आपल्याला मोठा होऊ नये द्यायचा आहे, म्हणून आपण हे लॉजिक पहिले शिकून घेतलं. आता नेक्स्ट या इक्वेशनच्या साठी हा ब्लॉक तयार केला. नेक्स्ट इक्वेशनसाठी म्हणजे दुसरं इक्वेशन आपल्याकडे आहे x - y इज इक्वल्स टू 4. आता याच्यासाठी आपण पुन्हा त्याच व्हॅल्यू फाइंड आउट करणार, x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू, ती सुद्धा याच रेंजमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आपण. तर इथं x इक्वेशन लिहायचं, x - y इज इक्वल्स टू 4. या इक्वेशनच्या साठी आपण आता व्हॅल्यू तयार करणार. इथे व्हॅल्यू तयार करणार आपण आता. इथं x इकडे y आणि इथं x, y, बरोबर. आता सुरुवात करायची x इक्वल्स टू 0 पासून. x इक्वल्स टू 0 पुट केला तर y ची व्हॅल्यू काय येणार, तर इथे लिहिणार आपण 0 - y इक्वल्स टू 4. म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली, y इक्वल्स टू -4. आपल्याला जी रेंज पाहिजे त्या रेंजमध्ये दोन्ही आन्सर आहेत, त्याच्यामुळे आपण याला ऍक्सेप्ट करणार 0 इक्वल्स टू 0 अँड -4, बरोबर.
0 अँड -4. तर इथं आला x इक्वल्स टू 0, इथं -4 पॉईंट तयार झाला आपला 0, -4. नेक्स्ट दुसरी व्हॅल्यू फाइंड करणार आपण. x इक्वल्स टू 1 घेतला, x इक्वल्स टू 1. त्याच्यानंतर इथं एक्सच्या जागेवर 1 -y इज इक्वल्स टू 4. तर आता हा 1 इकडे मायनसमध्ये जाणार, म्हणजे -y इज इक्वल्स टू 4 - 1. सो -y इक्वल्स टू प्लसचा 3. तर आपल्याला पाहिजे y इक्वल्स टू होणार -3. आपल्याला जी पाहिजे रेंज, त्याच रेंजमध्ये दोन्ही आन्सर आहेत, त्याच्यामुळे ही व्हॅल्यू ॲक्सेप्टेड आहे. म्हणजे इथे लिहिणार आपण 1 आणि y ची व्हॅल्यू -3. तर आपला पॉईंट तयार झाला 1, -3. नेक्स्ट तिसरी व्हॅल्यू फाइंड करणार आपण. तिसरी व्हॅल्यू x इक्वल्स टू इकडे 1 होता, त्याच्यानंतर घेणार 2, x इक्वल्स टू 2. तर इथे येणार 2 - y इज इक्वल्स टू 4. हा 2 इकडे मायनसमध्ये गेला, तर -y इज इक्वल्स टू 4 - 2 होणार, आणि -y इज इक्वल्स टू 2. देन हा जो मायनसचा साईन आहे इकडे ट्रान्सफर होणार, तर y इक्वल्स टू झाला -2. म्हणजे ह्या तीनही व्हॅल्यू ज्या आहेत हे आपल्या एक्सपेक्टेड रेंजमध्ये आहेत. तर त्याच्यामुळे आपण त्याला कन्सिडर करणार, आणि तिसरा पॉईंट तयार करणार, तो म्हणजे 2 अँड -2. 2, -2. अशा प्रकारे आपल्या आता जे आपल्याला म्हणजे ब्लॉक तयार करायचा होता एक्स अँड वायच्या व्हॅल्यूचा, तो आपला आता पूर्णपणे तयार झालेला. आता आपण काय करणार, ग्राफिकल मेथडमध्ये याला रिप्रेझेंट कसं करायचं आणि आपला आन्सर कसं फाइंड करायचं ते आपण करणार. आता एवढे जे आपण डिस्कशन केलं याच्यावरून तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन जे सॉल्व्ह करायचे असतात, जो आताच्या बोर्डच्या एक्झामचा ट्रेंड आहे, तर ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह कसे करायचे ते आपल्याला याच्यातून एकदम क्लिअर झालेलं आहे. त्यानंतर आता आपण या क्वेश्चनला 3 मार्क्स क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करणार. तो म्हणजे कसा, तर ग्राफिकल मेथडचा यूज करून आपण क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा, हाऊ टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय युझिंग ग्राफिकल मेथड. तर पुढे जाणार आपण आता ग्राफचा यूज करण्यासाठी. तर ग्राफचा यूज करण्यासाठी काय करतो मी, हा ब्लॉक ॲज इट इज इकडे पहिले लिहून ठेवतो. ओके, हा ग्राफ इकडे आपण म्हणजे हा जो ब्लॉक आहे तो इकडे लिहून ठेवायचा. सो x - y इज इक्वल्स टू 4. याच्यासाठीचा जो ब्लॉक तयार झाला तो आपला असा आहे. अशा प्रकारचा ब्लॉक आहे. इथं x, इथं y, आणि इथं x, y. व्हॅल्यूज आर 0 अँड -4. 0, -4. दुसरी व्हॅल्यू आहे 1, -3. 1, -3. आणि तिसरी व्हॅल्यू आहे 2, -2. 2, -2. अशा प्रकारच्या व्हॅल्यूज आपल्याजवळ आलेल्या आहेत. आता आपण ग्राफिकल मेथडनं क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं तो आपण शिकणार आहे. ग्राफिकल मेथडनं क्वेश्चन सॉल्व्ह करणे, आणि त्याच्यासाठी आपल्याला ग्राफ तयार करावं लागेल. थोडंसं ग्राफचं नॉलेज असणं फार महत्त्वाचं आहे. आता ग्राफचं नॉलेज म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये एक हॉरिझॉन्टल ॲक्सिस, त्याला म्हणतो असतो आपण एक्स ॲक्सिस, आणि एक व्हर्टिकल ॲक्सिस दॅट इज वाय ॲक्सिस. अशा प्रकारच्या 2 ॲक्सिस तयार करायचे आपल्याला. आणि या ॲक्सिसला म्हणजे हे ॲक्च्युली क्वेश्चन्स जे सॉल्व्ह करायचे ते तुम्हाला ग्राफचा यूज करून सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्ही तिथं ग्राफ म्हणजे हे सगळं जे प्लॉटिंग करणार ते सगळं तुम्ही ग्राफवर करायचं. आता इथं आपण बोर्डवर त्याला फक्त एक डिस्ट्रीब्यूट करणार या सगळ्या ॲक्सिसला कोणत्या रेंजमध्ये. आता तुम्हाला त्याचा यूज समजणार की बाबा मी जे पहिले सांगितलं की आपल्या ज्या व्हॅल्यूज आहेत एक्स अँड वायच्या ह्या कशा रेंजमध्ये असल्या पाहिजे, +5 ते -5 किंवा -5 to +5 या रेंजमध्ये तुमच्या एक्स आणि वाय या दोघांच्याही व्हॅल्यू आल्या पाहिजे. नॉट प्रोबेबली की ते असं काही जरुरी नाही आहे की बाबा तुमच्या व्हॅल्यूज ह्या -5 to +5 येतीलच, पण प्रयत्न हा असा असला पाहिजे आपल्या त्या रेंजमध्ये. कारण आपला जो ग्राफ तयार होतो तो ग्राफ हा एकदम सिस्टमॅटिक तयार होतो. तिथे तुमचे आन्सर सुद्धा तुम्हाला करेक्ट मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, मग आता इथं आपल्याला म्हणजे बिनधास्त आपण ग्राफ कसा तयार करणार, एक्स ॲक्सिसवर आणि वाय ॲक्सिसवर, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस या दोन्ही ॲक्सिसवर -5 to +5 हीच रेंज राहणार, बरोबर. तर इथे आपण
रेंज ठेवणार 1 2 3 4 5. ओके, इकडे 1 2 3 4 5, इकडे वर 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. ओके, आणि याला आता प्लॉटिंग सुरू करणार, म्हणजे जसं आपण ग्राफमध्ये लिहित असतो व्हॅल्यूज तशा लिहायच्या. इथं 1 2 3 4 5 ही आहे एक्स ॲक्सिस, बरोबर. इकडे सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात, इकडे सगळ्या निगेटिव्ह. -1 -2 -3 -4 -5 ही वाय ॲक्सिस आहे, तर इकडे सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज, तर लिहायचं वाय ॲक्सिस. इकडे 1 2 3 4 5 आणि इकडे सगळ्या निगेटिव्ह व्हॅल्यूज, म्हणजे -1 -2 -3 -4 -5. अशा आपल्या एक्स आणि वाय ॲक्सिसवरच्या व्हॅल्यूज आपण आता इथं डिफाईन करून दिले. आता आपल्याला ग्राफिकल मेथडनं क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा असतो, म्हणजे हाऊ टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय युझिंग ग्राफिकल मेथड. ओके, तर ग्राफिकल मेथडचा यूज करून म्हणजे काय, तर ही लाईन, हे जे एक्स प्लस वाय इक्वल्स टू 6 आहे, दिस इज ॲक्च्युअली इक्वेशन ऑफ लाईन. ओके, इट इज इक्वेशन ऑफ लाईन. तर इक्वेशन ऑफ लाईन असल्यामुळे आपण काय करणार, आता हे जे पॉईंट्स आहेत, या लाईनचे हे पॉईंट्स आहेत आणि हे कोऑर्डिनेट्स आहेत, हे आपण इथं पॉईंट्स प्लॉट करणार आणि नंतर त्या पॉईंट्सला जोडून एक लाईन तयार करणार जी रिप्रेझेंट करणार एक्स प्लस वाय इक्वल्स टू 6 ला, बरोबर. तर पहिला पॉईंट आहे आपला 1,5. 1,5 म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा 1 आणि वाय ॲक्सिसवरचा 5. एक्स ॲक्सिसवरचा 1 अँड वाय ॲक्सिसवरचा 5. तर तो पॉईंट हा अशा प्रकारे आपण डिफाईन करून घेणार. तो ग्राफमध्ये क्लिअर कट लाईन्स ऑलरेडी दिलेले असतात, त्याच्यामुळे तो शो करणं खूप इझी जाते. तर इथं झाला आपला 1,5. इथं नाव द्यायचं त्याचं 1,5. दुसरा पॉईंट आपल्याला दाखवायचा आहे 2,4. एक्स ॲक्सिसवरचा 2 आणि वाय ॲक्सिसवरचा 4. तर तो अशा प्रकारे दाखवणार आपण. हा तो पॉईंट दुसरा, तो म्हणजे 2,4. आणि तिसरा पॉईंट आहे आपला 3,3, बरोबर. म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा 3 आणि वाय ॲक्सिसवरचा 3. तो अशा प्रकारे शो करणार आपण. एक्स ॲक्सिसवरचा 3 आणि वाय ॲक्सिसवरचा 3, 3,3, बरोबर. तर या एक्स प्लस वाय इक्वल्स टू 6 हे जे इक्वेशन ऑफ लाईन आहे त्याला रिप्रेझेंट करणारे सगळे कोऑर्डिनेट्स आणि त्याच्या रिलेटेड जेवढे पॉईंट्स आहेत तेवढे आपण ग्राफवर रिप्रेझेंट केलेले आहेत. आता फक्त त्याच्यापासून आपल्याला त्यांना जोडून एक लाईन तयार करायची आहे, ती रिप्रेझेंट करणार या एक्स प्लस वाय इक्वल्स टू 6 या इक्वेशनला. तर ती लाईन अशी जोडून घ्यायची आपल्याला, या तिन्ही पॉईंटला जॉईन करणारी लाईन काढायची आपल्याला अशा प्रकारे. आणि या लाईनला तुम्ही एक्स आणि वाय या दोन्ही ॲक्सिसला इंटरसेक्ट करून जाऊ द्यायचं, कारण सोल्युशन फाइंड करत असताना त्या दोन लाईन जिथे इंटरसेक्ट होतील ते आपलं सोल्युशन असते. तर आता या लाईनचं इक्वेशन या लाईनवर लिहायचं. इक्वेशन कोणतं आहे, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 6. तर हे लिहायचं इथे एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 6. या लाईनचं हे इक्वेशन आहे, म्हणून त्याच लाईनवर ते लिहून ठेवायचं. नेक्स्ट हीच मेथड आपल्याला यूज करायची आहे एक्स मायनस वाय इक्वल्स टू 4 या लाईनला रिप्रेझेंट करण्यासाठी. तर जे कोऑर्डिनेट्स फाइंड झालेले आहेत, म्हणजे जो पॉईंट तयार झालेला आहे 0 अँड -4, या लाईन या पॉईंटला आपण पहिले दाखवणार. 0 म्हणजे इथं असते, ओरिजिन म्हणतो आपण त्याला, म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा 0 इथे आहे, वाय ॲक्सिसचाही 0 तिथेच असते. आणि दुसरा दाखवायचा आपल्याला वाय ॲक्सिसवरचा -4, तो -4 इथं आहे. तर मग 0 अँड -4 हा पॉईंट इथं दिसणार, बरोबर. याला आपण रिप्रेझेंट करणार असं 0 अँड -4. नेक्स्ट पॉईंट आहे आपला 1 अँड -3. 1 अँड -3 म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा 1, एक्स ॲक्सिसवरचा 1 हा इथं आहे आणि वाय ॲक्सिसवरचा -3 हा इथं आहे. तर हा पॉईंट रिप्रेझेंट करताना आपण असं करणार, असं दाखवणार या पॉईंटला इथं 1 अँड -3. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे 2 अँड -2 म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा 2 आणि वाय ॲक्सिसवरचा -2. त्या पॉईंटला आपण असं दाखवणार.
वाय ॲक्सिसवरचा -2. बरोबर. तर हे तीनचे तिन्ही पॉईंट आपण आता प्लेस केलेले त्याच्यावर ग्राफवर. आता काय करायचं आहे, या 3 पॉईंटला जॉईन करणारी लाईन काढायची. सोल्युशन हे याच्यानंतरच आपल्याला मिळत असते आणि ते मिळण्यासाठी आपण काय करणार, जी ऑलरेडी आपण ग्राफवर प्लॉट केलेली लाईन आहे, आता ही दुसरी जी लाईन प्लॉट करणार ती त्याला इंटरसेक्ट करून गेली पाहिजे. बरोबर. तर अशा प्रकारे आपण त्याला ड्रॉ करू. तर हे 3 पॉईंट्स आहेत, या 3 पॉईंटला एका स्केलनं एका लाईनमध्ये घ्यायचं आणि याला इंटरसेक्ट करणारी लाईन ड्रॉ करायची. त्याला इंटरसेक्ट करणारी लाईन ड्रॉ करायची. आता ह्या दोन लाईन जिथं इंटरसेक्ट झाल्या असतील, जिथं ह्या 2 लाईन इंटरसेक्ट झाल्या आहेत, ते असते आपलं ॲक्च्युअल सोल्युशन ऑफ द लिनियर इक्वेशन, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन गिवन टू यू बाय युजिंग ग्राफिकल मेथड. तर आता हे जे सोल्युशन आहे ते इथं दिसणार आपल्याला. बरोबर. इथं म्हणजे काय, तर हे 2 पॉईंट जिथं इंटरसेक्ट, 2 लाईन जिथं इंटरसेक्ट झाल्या, तर ते इंटरसेक्शन पॉईंट जो आहे, त्या इंटरसेक्शन पॉईंटला आपल्याला 2 कोऑर्डिनेट भेटणार, एक एक्स कोऑर्डिनेट आणि एक वाय कोऑर्डिनेट. अँड दॅट इज ॲक्च्युअली युअर सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन बाय युझिंग ग्राफिकल मेथड. तर आता हे सोल्युशन आपल्याला काय भेटलं ते आपण पाहून घेणार. तर एक्स इक्वल्स टू अँड वाय इक्वल्स टू किती आपल्याला भेटलं ते आपण पाहू. एक्स इक्वल्स टू मोस्ट म्हणजे या ग्राफवर आपण एक्झॅक्ट त्याचं डिसिजन घेता येत नाही, पण तिथं आपण नॉर्मली आपल्याला 5ला अटॅच दिसून राहिला एक्स ॲक्सिसवर आणि वाय ॲक्सिस दिसून राहिला 1वर. म्हणजे आपण असं म्हणणार की हा इंटरसेक्शन पॉईंट जो आहे तो इंटरसेक्शन पॉईंट आहे एक्स इक्वल्स टू 5 अँड वाय इक्वल्स टू 1. एक्स इक्वल्स टू 5 अँड वाय इक्वल्स टू 1. दिस इज ॲक्च्युअली युअर फायनल सोल्युशन टू द क्वेश्चन. These two equations are given to you, x plus y equals to 6 and x minus y equals to 6. या 2 इक्वेशनचं सोल्युशन बाय युझिंग ग्राफिकल मेथड या सगळ्या प्रोसेसचा यूज करून आपण काढत असतो आणि फायनली हा ग्राफ प्लॉट करून आपल्याला ते आन्सर भेटते. जिथं ह्या 2 लाईन इंटरसेक्ट होत असतील तो इंटरसेक्शन पॉईंट हे म्हणजे तुमचं फायनल आन्सर असते एक्स अँड वायचं. तर आपल्याला एक्स इक्वल्स टू म्हणजे आन्सर भेटलं एक्स इक्वल्स टू 5 अँड वाय इक्वल्स टू 1. एक्स इक्वल्स टू 5 अँड वाय इक्वल्स टू 1. तर आपण काढलेलं आन्सर जे आहे ते आन्सर आपण चेक करू शकतो. बरोबर. चेक करणं म्हणजे काय, तर तुम्ही या 2 इक्वेशनचा आन्सर काढलेला आहे एक्स प्लस वाय इक्वल्स टू 6 अँड एक्स मायनस वाय इक्वल्स टू 6. तर या इक्वेशनमध्ये कोणत्याही इक्वेशनमध्ये विच इज कन्व्हिनियंट टू यू, त्या इक्वेशनमध्ये तुम्ही एक्स अँड वायच्या व्हॅल्यूज तुम्ही फाइंड केलेल्या एक्स अँड वायच्या व्हॅल्यूज पुट करा आणि इक्वेशनला त्या व्हॅल्यूज सॅटिस्फाय करतात की नाही हे चेक करायचं. मग आता आपण पहिलं इक्वेशन घेतलं एक्स प्लस वाय इक्वल्स टू 6. तर मी म्हटलं एक्स प्लस वाय इक्वल्स टू 6 म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू 5 आणि वायची व्हॅल्यू 1. तर या इक्वेशनला चेक केलं एक्स प्लस वाय इक्वल्स टू 6. तर इथं एक्सची व्हॅल्यू 1 अँड एक्सची व्हॅल्यू 5 अँड वायची व्हॅल्यू 1. या दोघांचा आन्सर येते 6. दॅट मीन्स यू हॅव फाइंड करेक्ट व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय युझिंग ग्राफिकल मेथड. अशा प्रकारे तुम्ही इक्वेशनला म्हणजे तुमच्या आन्सरला चेक करू शकता. आणि ग्राफिकल मेथडनं क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये शिकलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ग्राफिकल मेथडचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून काही क्वेश्चन सॉल्व्ह करणार बाय युझिंग ग्राफिकल मेथड. आणि दुसरं आपण शिकत असतो ते म्हणजे काय, तर ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन ग्राफिकल मेथडचे कसे सॉल्व्ह करायचे ते सुद्धा आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला तुम्हाला बेल आयकन दिसणार, त्या बेल आयकनला क्लिक करा म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळणार. सो बाय बाय टू ऑल ऑफ यू अँड व्हेरी ग्रेट डे बाय पूरण राजेश वाघमारे. धन्यवाद.